मंडळी, अप्पांचा अपमान झाला म्हणून एका कवीचा बदला घेण्यासाठी आलेले आहेत काही कार्यकर्ते. चला बघूया हा मानापमानाचा खेळ कसा रंगतोय ते. आई शपथ सांगतो एवढ्या जोशात आलोय आपण. पण भाई तो साहित्य आहे ना, साहित्यिक साहित्यिक हा तो भाई इथंच राहतो ना. हा इथेच राहतो. आणि तो आपल्या आप्पांना जे काय बोलायला ते कन्फर्म आहे ना. कन्फर्म आहे बाई. कन्फर्मच आहे. हे बघ त्याने काय लिहिलंय बघ. हा. वाचायलंय बघ. त्याने कविता केली डायरेक्ट. खाऊन खाऊन उदास नाही, हा 5वी सुद्धा पास नाही, गरिबांचं रक्त पितो याच्यासारखं डास नाही. आता मला सांग, पैसे कोण खातो? आप्पा. 5वी नापास कोण आहे? आप्पा. गरिबांचं रक्त कोण पितो? अरे आप्पा. मग कन्फर्म आहे ना सगळं? आता ठरलं आपण. अँडी फोन काढ आणि डायरेक्ट शिवाय दे. तुझ्या आईची. फोन लावून शिवाय दिल्यास तर त्याला ऐकू जातील. मी विसरत होत नेहमी. मामा. हॅलो. हॅलो बिलो सगळं तुझ्या घरी ठेव. काय तू कोण असतील ना तर भाई समोर ये. काय बोलला आपला आप्पाला? काय बोलला आपल्या आप्पाला? ते काय असेल ना तर समोर ये. ए अरे मी आप्पाच बोलून राहिलो. तुझ्या घरी तुझा आप्पा बोलत असतील किंवा एक टप्पा बोलत असतील, आपल्याला काय करायचंय? हा तू फक्त समोर ये ना. अरे आर्य बिर्य करू नको. तू जर आर्य केलं ना तर आम्ही पण कार्य करणार. काय रे? बघितलं ना माझं मेंदू. ए, ए, बोल. ए, अरे तुम्ही बाय ना भोजपुरी KGF. ए आप्पा बोलून राहिलो. कुठे शेण खात फिरताय रे तुम्ही रे? सोबत आहे तुझ्या ते दोन. आप्पा पाया पडतो. आप्पा पाया पडतो. हा, ठेव फोन. बिंडॉक. आपण फोन केलास. चुकला माझा. ए बंटी तू फोन कर ना त्या कवीला. पण येडाय. हॅलो. हॅलो. अरे शान्या, लपून बसलाय. तुला वाटलं आपण तुला ओळखणार नाही? आपण तुला शोधून काढलाय. हल्ली लय पावसाळ्यात कविता फुटल्यात तुला. अशी कडवी फोडतो ना तू. बघ आता. ए दरवाजा उघड. तुझ्या दरवाजा समोर आलोय. दरवाजा उघड. हॅलो. हॅलो. तुम्ही ओळखता मला? याचं वेगळंच. तुम्ही दारात आलाय माझ्या? आलो आलो. तुझे थँक्यू. थँक्यू. तुम्ही ओळखता मला? थँक्यू. ए भाई हा सॉरी बोलायचं तर थँक्यू बोलतो. आपण पत्ता चुकलो. भाई चल भाई चल. इथं नाही चुकलो पत्ता. इकडे बघ. नाही चुकलो पत्ता. अरे हाच तो कवी आहे. मला माहिती आहे ना. अरे याचा डीपी बघितलाय मी. याला ओळखतो मी. सर मी कवी असून ओळखता मला? भाई हे रडू आज माझं कार्य सत्कारणी लागलं सर. आत्या. नाही नाही नाही. ए भाई नाही. ए बाबा येणार काय? सर सर प्लीज बसा सर. सर पाणी प्या. पाणी. सर जेवा. फरसाण आणतो. सर फरसाण तरी खाऊन जा प्लीज. अरे नको. अरे डायरेक्ट बार मधनं आलोय. फरसाण अख्खं तोंडात सांडलंय आमच्या. सर सर प्लीज बसा ना सर. तुम्ही खरंच ओळखता ना मला? सर एक काय मायाची साडी काय? एक छोटी मदत कराल सर? काय सर? सर गॅरेंटर राहा सर. सर गॅरेंटर राहा. मला कोणी लोन देत नाही सर. गॅरेंटर राहा सर. सर प्लीज सर. सर पाया पडतो सर. गॅरेंटर राहा ना सर प्लीज. भाई एक मिनिट भाई थांब. गॅरेंटर म्हणजे काय? माहित नाही. चुकलोय भाई चल. नाही 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 सर. सर प्लीज 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 ऐका ना सर. प्लीज गॅरेंटर सही करा. तुझी सर इकडे या. सर आत या प्लीज. आत या. जायचं नाही सर. सर प्लीज सही करा सर. सर तुमचा सिबिल स्कोर काय? सर सर तुमचा सिबिल स्कोर काय सर? कुणाची मॅच आहे हा स्कोर काय विचारतो? मॅचच नाही. नाही सर माहित नाही. स्कोर म्हणजे तो स्कोर नाही सर. सिबिल सिबिल. सर मला ना लोन काढायचं आहे सर 40 लाखाचं MHJ बँकेतून सर. पण मला लोन नाही मिळत सर. मी कलाकार आहे ना. मग
सर आमची आयटीआर किती स्ट्रॉंग असली तरी बँक आम्हाला लोन देत नाही, कलाकारांना लोन देत नाही सर. कलाकार हा टाळ्यांचा भुकेला असतो, या वाक्याने ना आयुष्याचे वांदे केलेत सर, लय वांदे केलेत सर, लय वांदे केलेत सर. शान्या शान्या ये आत्मचरित्राला स्टेपलर मार आणि आतमध्ये ठेव. इथं आम्ही कशासाठी आलो, स्टोरी कशी पाहिजे माहितीये काय, आम्ही येणार तुला घाबरवणार, तू घाबरणार, मग तू माफी मागणार. त्याला उलटी स्टोरी चालली आहे सगळी. सर 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 एक मिनिट सर. सर मी माफी कशासाठी मागायची आहे? अरे येडायस काय तू भाई, येडायस काय तू? काय सर? असा काय हा? त्या दिवशी तिकडे ते कमी सुमन होता बघ. कवी संमेलन. हा हे तिकडे तू होता ना भाई? हा मी होतो सर. तू तिथं होता ना? मी कविता केली ते सर. तू आमच्या आप्पानं लय घाण घाण कविता केली. चार चौकात सगळा इज्जतीचा खवडा केला आमच्या आप्पांचा. आम्ही काय येडे आहे का इथे? नाही, लवकर सर. लवकर आमच्या पप्पांना मम्मी दे. काय देऊ अरे गच्चीचा टप्पा दे. म्हणजे? टाकीची पप्पी घे. अरे सर सर आप्पाची माफी माग. लक्षात ठेव भाई. आप्पाची माफी. लक्षात ठेव भाई. मिटव सर. हे आहे तुला हे करायचंय. Yes, sir. पण सर मला एक प्रश्न आहे सर, मला कळत नाही मी काय अपमान केलेला आहे. कारण काय झालं, मी होतो त्या दिवशी कवी संमेलनात, मी होतो, मी कविता सादर केली. पण मी काय करतो सर, मी ना प्रातिनिधिक स्वरूपात कविता सादर करतो सर. आता तात्कालीन समकालीन विषयांना अनुसरून जे घडतंय अवतीभवती त्याला अनुसरूनच मी कविता सादर करतो. आणि त्या कवी संमेलनात सुद्धा मी माझं काव्यपुष्प त्याच पद्धतीने अर्पण केलं होतं सर. ऐका तत्कालीन समीकरण काय ते बोलतो काय कळत नाही रे बाबा. ए, तू त्याला कविता ऐकू ना रे बाबा, कविता ऐकू ना. काय बोलला तू, काय बोलला? माझी कविता आहे. हा तुझीच कविता आहे. काय काय बोलला बोललोय? तू? खाऊन खाऊन उदास नाही. आम्हाला माहित नाही काय कोण खात ते आप्पा. हा पाचवी सुद्धा पास नाही. आम्हाला माहित नाही काय मतदार संघात कोण अडाणी आहे ते. आप्पा. गरिबांचा रक्त पितो याच्यासारखा डास नाही. आम्हाला माहित नाही काय कोण रक्त पिऊन बेवडा झालाय तो आप्पा. माफी माग. सर पण मी यात आप्पांचं नाव कुठेच नाही घेतलंय. तुम्ही स्वभाव वैशिष्ट्य ऐकून फक्त पात्र ठरवलेलं आहे, मी काहीच नाही बोललो सर. सर मी तेच सांगतोय, मी इन जनरल कविता सादर केली होती. मला फक्त इतकंच म्हणायचं होतं की काय झालेलं आहे, आपण अशिक्षितपणा डोक्यावर मिरवतो आणि विद्वत्ता पायदळीत उडवतो. यात आपल्या समाजाचं नुकसान आहे सर. ए शान्या ये तुम्हाला कळतंय काय? आलो ना तेव्हा वरच्या वर इज्जत काढवता, आता खोलवर जाऊन इज्जत काढतोय. हे साहिल. साहिल तू लिहितो ना ते काहीतरी. साहित्यिक. हा तेच. ए तू जास्त समजावत बसू नको रे, तू फक्त माफी माग. सर मी माफी मागायला तयार आहे सर. सही करा ना ए, सर. एक गॅरंटर पाहिजे नको ना. सर. मी कवी आहे, मला नाही मिळत लोन सर. प्लीज मला एक सही सर, प्लीज गॅरंटर सर, प्लीज सर. मला फक्त ना मला लोन हवंय सर. मी माफी मागेन, मला लोन मिळालं पाहिजे सर. एक गॅरंटर पाहिजे सर. प्लीज काहीतरी करा ना. मित्रासारखे वाटतंय म्हणून बोलतो प्लीज. अरे तुझा पर्सनल मॅटर ना भाई, आमचा काय संबंध काय याशी? मग मी काय आलोय फक्त माफी माग, आम्ही जातो. आम्हाला कशाला सांगतोय भाई? तुझ्या मित्रांना सांग ना भाई तू. आमचं काय आहे इथे? मित्रांची ITR फाईल नाही झाली ना सर अजून. माझे 2-4 मित्र कवीच आहेत, त्यांचं कायच नाही होत आहे, मला माहिती आहे सर. सर तुमची ITR आहे? ITR. एक मिनिट भाई, ITR म्हणजे काय? आई मला फक्त NTR माहिती. सर 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 इकडे या, इकडे सर, इकडे सर, इकडे ना सर, इकडे सर. NTR नाही सर, ITR म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न्स. ओके ओके. तर इन्कम टॅक्स रिटर्न्स म्हणजे काय? आपल्या उत्पन्नाच्या आधारावर एक आपल्याला कागद. नाही, ऐका, कागद आहे. तर आपल्या उत्पन्नाच्या आधारावर आपल्याला हा कागद दिला जातो. सर तुमची ITR आहे का सर? तुमचा जॉब सॅलरीड आहे का सर? सॅलरी किती? सॅलरी किती आहे सर तुमची? तुंकुआ अगर पगार. अच्छा तनख्वाह. मग हे असं तुमकुआ का? हे बंगाली शाळेत शिकलेत का? काय? हे बंगाली शाळेत शिकलेत? नाही तो उर्दू शाळेच्या बाहेर नाही जायचा. अच्छा. पण सर पगार किती आहे तुमचा? अरे कुठे पगार बिगार? आम्ही आप्पांचे कार्यकर्ते. उसाला 3 वडापाव फुकट चाय मिळतो आम्हाला. म्हणजे मोर्चा असेल ना तर 500 रुपये आणि दुसऱ्याच्या मोर्चात जाऊन दंगल करायची असेल ना तर डायरेक्ट 2000 रुपये. अरे सक्ती प्रदर्शन करायचं असेल ना तर डायरेक्ट 2,500 रुपये ना माणसं गोळा करायचे. 500, 2000 आणि 2,500 रुपयात काम करता? सर हे सोन्याचं आहे. जत्रेत घेतलं 15 रुपयाला. घासून भाई काय नाही हात. सर मग तुमचं भागतं कसं सर? वागतं. आणि मग जेवणाचं कसं करता? अरे भाई बोललो ना आता, आप्पा आपल्याला 3 टाइम वडापाव देतात आणि फुकट चाय पण देतात त्याच्यावर. 3 वेळेच्या वडापावसाठी तुम्ही इमान आणि आयुष्य विकलंय आणि याचा अभिमान आहे. आयला कार्यकर्त्यांची अवस्था कलाकारांपेक्षा बेकार आहे. वा वा बेबी.
आपला मध्ये मध्ये थोडी थोडी इज्जत का तू काय रे तू ना माझी साळ नको घेऊस नाही तू घेतो. फक्त सॉरी बोल आम्ही तुझा व्हिडिओ शूट करतो आम्हाला घरी जाऊ दे ना बाबा सर तुमची काय सर मी तुमच्या आप्पांची काय सर मी देशाची माफी मागायला तयार आहे सही करा सर. सही करा प्लीज सर प्लीज एकदा मला गॅरंटर पाहिजे सर मला गॅरंटर सर मला 40 लाखाचा लोन पाहिजे सर मला गॅरंटर नाही मिळालं सर मला प्लीज द्या ना सर सर प्लीज प्लीज सर सर तुम्ही आप्पांचे कार्यकर्ते ना आप्पांना विचारा ना गॅरंटर राहतील काय लोन देतील का विचारा लोन दे आपण लय मोठे शाणे आहेत ना आपण लय मोठे आहेत शाणे आहेत ना त्यांना विचारा ते देतील का फोन का प्लीज येस गॅरंटर मिळा आमचे अप्पा. हॅलो हॅलो अप्पा. हा हा बंटी बोलतोय अप्पा. हा बोल ना ते कवीच्या घरी आलो होतो. बर मग बेकार मारलाय सगळं फोडलंय काय उरलं नाही त्याचं एकदम. फक्त त्यांना एक अट मारली आपल्याकडे काय त्याला 40 लाखाच्या लोन साठी गॅरंटर हवाय तुम्ही राहाल काय हा बरोबर यावरनं कळलं नाही राहणार म्हणजे मी काय म्हणतो आपल्या बँकेतनं लोन द्याल का तुम्ही अरे मुंगूस तोंड्या तुम्ही रात्री भलते लाडात येता रे काल मरायला गेले तिथे कायला करताय रिकामे धंदे आप्पा तुमच्यावर त्याने कविता केली ना ती काय केली ही कविता एकदम तावा वाचून दाखवतो डायरेक्ट डेंजर आहे आप्पा डेंजर आहे एकदम danger आहे. खाऊन खाऊन उदास नाही हा 5वी सुद्धा पास नाही गरीबाचं रक्त पितो याच्यासारखा डास नाही टॉप टू बॉटम आप्पा तुम्ही आहे. अरे तुन बायना चगेल बाण्या अरे कडू दोतऱ्या याच्यात आप्पा हे नाव कुठे आहे रे आप्पा या नावाचा उल्लेख पण नाही त्याच्यात तुम्ही स्वतःहून बोंबलून बोंबलून लोकांना सांगितलं ना तर लोक त्याच नजरेने बघतील मग अरे व्यवस्थेविरुद्ध लिहिणाऱ्या हे जे काय साहित्यिक कलाकार आहेत ना त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं रे ना त्यांना रिप्लाय देऊन काय फुटेज मिळणार आहे बरं आपल्याला कायला मारायला गेले तिथे आणि इलेक्शनचा टाइम आहे आपण सगळ्यांनी शांत आणि अहिंसक राहायचं असं दाखवायचं असतं ना माझ्या सोबत राहून मग काय डोंबलाचं राजकारण शिकले तुम्ही अरे ज्याला कोणी लोन देत नाही त्याच्या घरात माझे कार्यकर्ते गेले केवढी बदनामी करता रे दे फोन दे फोन दे त्याच्याकडे आप्पा प्रेम आहे सगळं बाकी. हॅलो हा सर बोला अरे आम्ही कसले सर हो तुम्ही सर ना अहो नाही सर मला लोन पाहिजे होतं, नाही सर. नाही हे बघा काय ऐका ना करते ते बाकी तब्येत बिब्येत कशी आहे तुमची सर, ठीक मस्त. आहे ना फक्त काय झालं तुमचे काही अडचण आलीच सांगा मला हा, सर. हा, तुमच्या घरात दंडुका आहे का हा सर दंडुका नाही सर दंडुका नाहीये सर पण हे झाडू सदृश्य काहीतरी आहे मग घ्या आणि त्याच्याने निब्बर ठोका या तिघांना अरे एवढ्या रात्री तुमच्या एवढे मोठे कलाकार त्यांच्या घरात घुसले त्यांना काय अक्कल आहे का ना हे बघा त्यांच्या वतीने मी तुमची माफी मागतो बरं का हा, बरं, काय, बरं. चालेल. मनाने निर्मळ आहेत ते अच्छा. पण तरी पण ठोका त्यांना जरा हे? ओके ओके आप्पा ओके बाकी निवडून आल्यावर बघूच मग हो हा, हा चला येस येस सर एक मिनिट ते आप्पा म्हणाले मला हे कागदपत्र द्या म्हणाले हा, काय- क्या बात है डोळ्यात अंजन घालणारा परफॉर्मन्स होता बघा हा सर असे काय म्हणतात प्रसाददा छान चांगली होती संकल्पना बोलकी होती विषय चांगला होता आणि ही कॉम्बिनेशन इंटरेस्टिंग आहे का कवीच्या घरात 3 कार्यकर्ते आणि गुंड ही कल्पनाच खूप रंजक आहे आणि मस्त मस्त परफॉर्म केलं तुम्ही चौघांनी पण धन्यवाद सई अंतर्मुख करणारा परफॉर्मन्स होता आणि मला एक गोष्ट फार आवडली की MHJच्या यंग शोल्डर्सवरती हा परफॉर्मन्स बेतला होता आणि चौघांनी पण फार सुंदर परफॉर्म केलं मँडी आउटस्टँडिंग फार सुंदर टायमिंग डायलॉग डिलिव्हरी आवाज तू काय लावला होता सगळंच अमेझिंग होतं बने मस्त श्रमेश मस्त PP ब्रिलियंट ॲज युजल श्रमेश तुझ्यातल्या लेखकाला मला खूप जास्त शाबासकी द्यायचे आणि त्याला मनापासून शुभेच्छा द्यायच्यात मस्त संकल्पना होती सचिन मोठे सरांची संकल्पना होती तू लिहिलं होतंस आणि चौघांनीही ब्रिलियंटली परफॉर्म केलं मजा आली येस व्हेरी वेल सेट सई येस येस ब्रिलियंट परफॉर्मन्स थँक्यू बॉयज